एकीकडे संदीप देशपांडेंच्या विधानावरून नवा वाद सुरू झालाय, तर दुसरीकडे अबू आझमींनी वारी संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वातावरण पेटलेलं आहे. भडकाऊ वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या अबू आझमींच्या जीभ आता वारीवरती घसरलेली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी आझमींवरती टीकेची झोड उठवली आहे. तर अल्पसंख्याक आयोगाने कायदेशीर कारवाईचा इशाराही दिलाय. वारीमुळे रस्ता जाम होतो, हिंदूंचे सण साजरे केले जातात, तेव्हा मुस्लिम समाज विरोध करत नाही असा दावा आझमींनी केलाय. त्यांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जोरदार समाचार घेतलाय. दरम्यान अबू आझमी नेमकं काय म्हणतात आपण एकदा बघूया. मैं आ रहा था अगर पूना से, तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया, लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए ज़मीन तंग की जा रही है। आज तक कभी किसी मुसलमान ने ये शिकायत नहीं किया कि सड़क पर त्यौहार क्यों मनाया जाता है। हिंदू मुसलमान करायचं आणि स्वतःचे सगळं राजकारण करत बसायचं, हे घाणेरडी वृत्ती आहे. आणि म्हणून तुम्ही आमच्या हिंदू सणांवर, आमच्या हिंदू संस्कृतीवर बोलण्याच्या अगोदर मग आम्ही उद्या हज यात्राबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर चालेल का? मुळात काय माहिती का, ज्या माणसाला स्वतःला काही समज नाहीये, अत्यंत स्वार्थी राजकारणामधून जे धार्मिक तेढ वाढवत असतात, त्यांच्या म्हणण्याला एवढं महत्त्व देणं म्हणजे मला असं वाटतं की एक अगदी छोटा पालापाचोळ्याला मोठं वृक्ष समजण्यासारखं, पण वृक्ष समजला नाही शब्द तर झाड समजल्यासारखं असं म्हणते. तर शिवसेना उभाटाच्या शरद कोळेंनी अबू आझमी जिकडे दिसतील तिकडे चपलांचा हार घालू असा इशारा दिलाय. तुम्ही पांडुरंगाच्या वारीवरती बोललाय, तुमचंही खपवून घेतलं जाणार नाही. अबू आझमी ज्या पद्धतीने बोललाय त्या पद्धतीनं कोल्हापूरची कातडीची चप्पल आणून अबू आझमीचं तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाहीत. अबू आझमी ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला चपलेचा हार घालून कोल्हापूरच्या पैतानानं त्याचं तोंड फोडलं जाईल. तर या वादग्रस्त विधानावरून अल्पसंख्याक आयोग अबू आझमींना नोटीस पाठवणार आहे. यावरून तेढ निर्माण झाल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा सुद्धा अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आला आहे. किसी भी धर्म के बारे में बोलना ये बिल्कुल ठीक बात नहीं है. अगर हमारे पास ऐसी कोई कंप्लेंट आती है तो हम सेक्शन 10 के अंदर अबू आज़मी जी को नोटिस देंगे, बुलाएंगे और उनके बयान के, उनके वक्तव्य के कारण अगर कोई महाराष्ट्र में दंगा होता है तो हम नियरेस्ट पुलिस स्टेशन में उनके खिलाफ गुना भी दाखिल करवाएंगे. यापुढे एक महत्त्वाची बातमी, त्या सपा आमदार अबू आझमींच्या रॅली प्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे. तुळजाभवानी मंदिरासमोर काढण्यात आलेली जी मोटरसायकल रॅली होती, या संदर्भात रॅलीमध्ये शस्त्र घेऊन तरुणांनी सहभाग घेतला होता आणि हे सगळं समोर आल्यानंतर रॅलीच्या आयोजकांवरती तुळजापूर पोलिसात आता गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर ही कारवाई केली जाते. मराठीच्या मुद्द्यावर बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांची जीभ घसरली. असंवैधानिक शब्द त्यांनी वापरला. आमदारांविषयी बोलताना संदीप देशपांडे यांनी शब्द वापरला जो वापरायला नको होता. विधान भवनातील कार्यक्रमाच्या फलकावर मराठीचा उल्लेख नसल्यानं संदीप देशपांडेंनी वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत. आज विधान भवनात एक कार्यक्रम पार पडलाय, राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम. महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय, सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे, मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला. मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे. आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? तर आपल्याला जो फलक दिसत होता त्या फलकामध्ये मराठी भाषा वापरली नव्हती आणि त्यावरून हा विषय सुरू झाला. देशपांडेंच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वादाला तोंड फुटलं. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर सावध पवित्रा घेतल्याचं बघायला मिळालं. याला पार्श्वभूमी ही की सत्ताधारी मनसेला आपल्या सोबत घेण्याकरता उत्सुक आहेत, तशा चर्चा आणि तयारी सुरू आहे आणि त्यामुळे सावध पवित्रा घेतलेला आहे सत्ताधाऱ्यांनी. यावर कोणी उघडपणे बोललं नाही. संदीप देशपांडे यांनी शंढ हा शब्द वापरला आणि त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. तिकडे विधान भवनामध्ये सगळे शंढ बसलेले आहेत आणि म्हणून कोणी आक्षेप घेतला नाही. मराठी भाषेत फलक लावलेला नाही, यावर कोणी आक्षेप घेतला नाही असं त्यांनी म्हटलं.
पण त्यांनी नंतर या विषयावर सारवासारव सुद्धा केली. मी कुठल्या व्यक्तीला उद्देशून हा शब्द वापरलेला नाही, तर तो एका वृत्तीविषयी शब्द वापरलेला आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले. त्याच्यावरनं मनसेने अशी हरकत घेतलेली आहे की जे मागे फ्लेक्स होता त्याच्यामध्ये हिंदी आणि फक्त इंग्रजी भाषेचा उल्लेख होता, मराठी मातृभाषेचा उल्लेख नव्हता आणि याच्यामुळं कुठला फ्लेक्स आपल्या कार्यक्रमाच्या पाठीमागे जे उभा हा खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार. मराठी जी आहे ती आमची मातृभाषा आहे, त्याच्यामुळेच आम्ही मराठीच्या प्रश्नावरती अभिजात मराठी भाषेचा दर्जा हा मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार आणि ही समिती याच्या माध्यमातून मिळालेला आहे. मराठी भाषा शाळेमध्ये सक्ती करण्याचा कायदासुद्धा आम्ही या विधिमंडळातच केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून टीका करतात तर ते जेव्हा कधी त्यांचा प्रयत्नातून किंवा त्यांच्या नशिबातून विधिमंडळात येतील त्यावेळेला त्यांचं स्वतःचं म्हणणं किती निरर्थक आहेत ते त्यांना सिद्ध होईल असं मला वाटतं. मला असं वाटतं मराठी माणसाला स्वाभिमान बाळगण्यासाठी प्रत्येकाला विधानभवनात जाण्याची गरज नाही आहे, पण विधानभवनातल्या लोकांना ज्यांना मराठी माणसांनी निवडून दिलं त्यांनी स्वाभिमान तरी बाळगावा. नीलम गोरेताई यांनी विसरू नये की मराठी माणसांमुळे ते विधानभवनात आहेत, मराठीचा अभिमान त्यांनी तिथे बाळगला पाहिजे. विषय राहिला कार्यक्रम लोकसभेचा आहे का विधानसभेचा हा नाही आहे, कार्यक्रम महाराष्ट्रात आहे तर मराठी तिथे असलीच पाहिजे होती. पुढची बातमी आहे. दरम्यान संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक मात्र आक्रमक झाले. शंड वगैरे शब्द आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही शिवसैनिक आहोत असं प्रताप सरनाईक म्हणाले आणि संदीप देशपांडेंना त्यांनी ठणकावल्यास तर ते खळखट्या करणार असतील तर आम्ही धूमधडाका करू असा इशारा सरनाईकांनी दिला. मराठीचा कोणीतरी आव आणून ह्याच्या त्याच्यावर आरोप करायचा आणि लोकप्रतिनिधींना शंड वगैरे म्हणायचं हे सहन आणि खपवून घेतलं जाणार नाही. शांत आम्ही बसलोय तोपर्यंत शांत बसू द्या, नाहीतर आम्ही सुद्धा शिवसैनिक हे दाखवून देऊ. आम्ही धूमधडाका करू. बरोबर आहे, जर लोकप्रतिनिधींना कोणी शंड म्हणत असेल ज्याचा छोट्याशा सभागृहात जाण्याची हिंमत नाही आहे किंवा पात्रता नाही, तो जर सर्वोच्च सभागृहामध्ये जाणाऱ्या व्यक्तींना शंड म्हणत असेल म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून 2,288वा आमदार किंवा आमच्या विधान परिषदेतील 79 सगळे 78 सगळे सदस्य या सर्वांना जर शंड म्हणण्याची हिंमत कोणी दाखवत असेल तर त्याला त्याची जागा आम्ही दाखवू. तर संदीप देशपांडेंचं म्हणतं आहे की मी जे बोललोय ते वक्तव्य योग्य आहे आणि यासाठी तुरुंगात जायची पण माझी तयारी ठेवा. दरम्यान वादग्रस्त वक्तव्यानंतर सुद्धा संदीप देशपांडे जे बोलले त्यावर ठाम राहिले. आरोप प्रत्यारोपानंतर संदीप देशपांडे वक्तव्यावर ठाम आहे. जेलमध्ये जायची माझी तयारी असं म्हणतायत. हक्कभंगाला सुद्धा मी सामोरं जाईन असं ते म्हणाले. ठीक आहे, माझा शब्द झोंबला असेल पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. बाकी राहिला हक्काभंगाचा विषय, त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे. उद्या मला जर जेलमध्ये जायची वेळ आली तर मराठी भाषेसाठी मी जेलमध्ये जायचं. ठीक आहे, मी बोललो ते बोललो आणि मी कुठल्या व्यक्तीला बोललो नाही, मी त्या वृत्तीला बोललोय. ती वृत्ती शंडपणाची आहे, त्या वृत्तीबद्दल बोललोय, व्यक्तीबद्दल बोललेलं नाही. आपण बघितलंय शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची संदीप देशपांडे यांच्यावर जहरी टीका बघायला मिळते. संदीप देशपांडे म्हणजे पद घेतलंय, मराठीच्या मुद्द्यावरून देखील टीका केलेली आहे. दुसरीकडे वारीवरती देखील टीका केल्याचं पाहायला मिळतंय. कुठेतरी वारकऱ्यांची परंपरा त्यावर आघात केलेला पाहायला मिळतो. काय शिवसेना म्हणून आपली भूमिका आहे? खरं तर अब्बू आझमी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही राजकीय विषयावर बोलला असता तर आम्ही खपवून घेतलं असतं, परंतु तुम्ही पांडुरंगाच्या वारीवरती बोललाय, तुमचंही खपवून घेतलं जाणार नाही. अब्बू आझमी ज्या पद्धतीने बोललाय त्या पद्धतीनं कोल्हापूरची कातडीची चप्पल आणून अब्बू आझमीचं तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक
शरद कोळी अबू आझमी संदर्भात बोलत होते. संदीप देशपांडे संदर्भातही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे, ती आपण बघूयात. आता पुढच्या बातमीकडे वळतोय. राज्यातील शिवसेना पक्षात फूट पडून आता 3 वर्षांहून अधिक काळ लोटलेला आहे. मात्र दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका काही थांबताना दिसत नाही. अशातच गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांबाबत एक धक्कादायक विधान केलंय. शिवसेना बंडाच्या वेळी संजय राऊत हेच सगळ्यात आधी फुटणार होते. शिवसेना हायजॅक करायचा प्रस्ताव संजय राऊतांनीच आधी मांडला होता, असा खळबळजनक दावा केलाय राज्याचे मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेतले वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी. त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिलंय. गुलाबरावांच्या खात्यात 40-50 कोटी रुपये जमा झाले होते. त्यामुळे ईडी सीबीआय अटक करेल या भीतीने गुलाबराव पाटील कापत होते. म्हणूनच गुलाबराव पाटील शिंदे गटात सहभागी झाले, असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलंय. तर जे लोक पक्षाचे तुकडे करून बाहेर निघाले त्यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे चोरांच्या कृतीवर इमानदारीचा शिक्का मारल्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो, परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस, की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडे मांडला होता. तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता. संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते, पण ते थांबले. गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही 40-50 कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी, विचारा त्यांना. आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते. मला माहिती आहे, विचारा त्यांना. त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल, त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते. सगळ्यांना म्हणजे स्वर्गात गेल्यावर माहिती होईल की नरकात गेल्यावर माहिती होईल, हे आता त्यानंतरच या संदर्भात शोध घेता येईल असं मला वाटतं. कुठेतरी एक निवडावा, नरक निवडावा किंवा स्वर्ग निवडावा, म्हणजे त्याची माहिती यांच्यावर काय विश्वास ठेवायचा. ज्या लोकांनी पक्ष तुकडे करून बाहेर पडले त्यांच्यावर, त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणं म्हणजेच चोरावरच्या कृतीवर इमानदारीचा शिक्का मारणं आहे.